भारतात कॅन्सर हा आजार दिवसेंदिवस हातपाय पसरत आहे. या आजाराच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. साडी नेसल्यामुळे एका महिलेला कॅन्सर झाल्याचे एक प्रकरण उघडकीस आलंय. त्यामुळे एकूणच खळबळ उडाली आहे. तर आज आपण बघूया साडी आणि कॅन्सरचा नेमका संबंध काय आहे तो. तर भारतात साडी हा एक पारंपरिक पोशाख आहे. अशातच महिलेला साडी नेसण्यामुळे कॅन्सर झाल्याने महिला अगदीच चिंतेत पडल्या असतील. साडी नेसल्याने कॅन्सर झाल्यास एका संशोधनातून उघड झाले. या घातक आजाराचं नाव जरी ऐकलं तरी मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. पण या आजारपणाचा कोणत्याही पोशाखाशी किंवा एखाद्या कपड्याशी काय संबंध असू शकतो हा प्रश्न तसाच उपस्थित आहे. खरं तर हे ऐकायला थोडंसं विचित्रच वाटतंय. पण असंच काहीसं मुंबईमधील कूपर हॉस्पिटलमध्ये झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे. या हॉस्पिटलमध्ये एका 68 वर्षीय महिलेला कॅन्सरचं निदान झाल्याचं प्रकरण समोर आलं. ही महिला गेल्या अनेक वर्षापासून साडी नेसत आहे. अशा स्थितीत या कॅन्सरला साडी कॅन्सर असं नाव देण्यात आलंय. एकाच ठिकाणी कोणतेही कापड टाईट बांधलं की शरीरातील त्या अवयवावर दबाव पडतो. कधी कधी या कपड्यामुळे त्वचेची सालपटं निघतात. खूप जास्त काळ अशी स्थिती राहिल्यास त्वचेवर निशाण पडू लागतात. जास्त ऊन, ओलावा आणि अस्वच्छता यामुळे ही समस्या वाढू शकते. कालांतराने ही परिस्थिती कॅन्सरला जन्म देऊ शकते. मेडिकल भाषेत याला स्किन सेल्सचा कार्सिनोमा असं म्हटलं जातं. या आजाराबद्दल जास्त काही काळजी करण्याची गरज नाही, कारण नीट स्वच्छता ठेवल्यास हा आजार टाळता येऊ शकतो. तर आता या आजारापासून वाचण्यासाठी आता साडीच नेसायची बंद करायची का? तर तसं नाही. फक्त ती नेसताना काळजी घ्यायची. तसेच ती जागा म्हणजे कमरेचा भाग हा जमेल तितका स्वच्छ ठेवा, जेणेकरून हा गंभीर आजार टाळता येईल.